तुम्ही म्हणता विशाल भाऊकडे चाललाय तर काय कॉलेजला. कॉलेजमध्ये गेलो हे यांच्या ठिकाणचंच काय चालू हेच कळणार. मागलं म्हणजे खुशाल बसले तर काय चर्चा चालू काय हे एवढाच गडी आहे का अभ्यास करीत होता. म्हणलं एवढा अभ्यास करू नका का आपल्या मारायचं जॉरॉक्स म्हणून आपण गेलो दोंडे कॉम्प्लेक्समध्ये मारतंडवाल्याकडे. जॉरॉक्स सस्ते वाटतात हो, दुसरं काही नाही. मित्रांना आणली होती लस्सी, मग काय गरम उन्हाचं गार झालो. म्हणलं काय आता प्या. मित्र बघत होता मोबाईल, त्याला माहितीच नाही मागून मॅडम आलेली. खुशाल बघतोय पिक्चर. मग आली मॅडम, घेऊन गेली मोबाईल. आता म्हणली 500 रुपये फाईन. गडी आता काय डोक्याला हात लावूनच आहे. आता काय कळणार. आता सुटलोय कॉलेज, आता 5 वाजता चालू आहे घरी. आता जाता जाता म्हणलं खर्च कोणाचा, म्हणले मी घेतो खर्च पॉपकॉर्न. म्हणलं गेला का लगेच होईल. आला का विषयच नाही. म्हणलं गावात असली इवी बाईक आलं. म्हणलं चला का स्कूटी घेऊन कुठं लांब चला, तर म्हणले चला आज एकादशी काय ना गडावर जायचंय. ही काय म्हणते बघा. त्याला मला सीडी चालू करू नको, लय हान दिला का आपल्याला. फायनल आपण आलो गायना गडाव. आता वाजल्यात 9 तरी एवढी गर्दी होती. म्हणलं काय विषय का एकादशीमुळे गर्दी. आता आलो तर सगळी गर्दी सर अंग फुल भरलेली. आणि म्हणलं केव्हा दर्शन होते. 15-20 मिनिटं थांबल्यानंतर लागली वारी, पण आत मोबाईल घेऊन देत नाहीत. मित्रांनो मला लय भूक लागली का चला जेवायला. नाही म्हणले 2-3 फोटो काढून घेऊन द्या मग आपण जेवायला जेवतो. मग मागितली मिसळ. म्हणलं लय भूक लागलं का, म्हणलं मागासारखा खाऊन द्या मला. ही काय आणले कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चालता लय उशीर 10 वाजले होते. चला म्हणलं घरी लागा, मग निघालात घरी. तर बाय बाय. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.